तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की अमुक अमुक कंपनीचा आयपीओ आला आहे. अमुक अमुक कंपनीच्या आयपीओला 100% प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीत गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेन मिळाला आहे. पण हा आयपीओ नेमका आहे तरी काय? आयपीओ असतोय कसा? आयपीओ न किंमत वाढती कशी? शेअर वाढतात कसे? किंवा शेअर खरेदी करता येतात कसे? पण आपण आज सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आयपीओ म्हणजे काय? आयपीओ कसा गेन होतो? आयपीओ लिस्टिंग कशी होती? आयपीओची सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आज. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही आज बघत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स या रिलेटेड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर बघूया आयपीओ म्हणजे काय. आता आयपीओ म्हणजे काय? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे एखादी कंपनी सर्वसामान्य माणसाला शेअर खरेदी करता येतात यासाठी आयपीओ काढते. समजा तुम्ही जर त्या कंपनीचे काही शेअर खरेदी केले तर काही प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे छोटेसे का असेना पण मालक असता. कंपनी नवीन आयपीओ का आणते? कंपनीला स्वतःचा कारखाना अजून वाढवायचा असतो, नवीन तंत्रज्ञान आणायचं असतं, परदेशात विस्तार करायचा असतो, नवीन टेक्नॉलॉजी त्यात अधिक अधीन करायची असती. त्या कंपनीत नवीन कर्मचारी भरायचे असतात किंवा जुनं कर्ज फेडायचं असते. यासाठी कंपनी आयपीओ आणत असते. कंपनी पैसे कसे उभारते? समजा कंपनीला 1,000 कोटीची गरज आहे, तर कंपनीकडे 3 पर्याय आहेत. 1. बँकेकडून कर्ज घेणे. 2. मोठ्या गुंतवणूकदाराकडून निधी मंजूर करून घेणे. आणि 3. आयपीओ काढणे. आयपीओ मध्ये लाखो लोकांचे पैसे एकत्रित येतात. लाखो लोकांचे पैसे आपण उभारू शकतो. समजा तुमचं चहाचं दुकान आहे आणि ते दुकान खूप चांगलं चालत आहे. आता तुम्हाला तेच चहाचे दुकान महाराष्ट्रभर 100 ठिकाणी उभारायचं आहे. 100 ठिकाणी त्याच्या शाखा खोलायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला 50 कोटी लागतील. तर तुम्ही काय कराल? 50 लाखाचे प्रति दर ₹100 दराने 50 लाख शेअर तुम्ही विक्री काढाल. तर 50 लाख शेअर लोकांनी विकत घेतल्याच्या नंतर तुम्हाला 50 कोटी मिळतील आणि त्यातून तुम्ही महाराष्ट्रभर नवी एक कंपनी सुरू कराल. शेअर म्हणजे काय? शेअर म्हणजे कंपनीच्या हिश्श्यामधील छोटासा आपला हिस्सा असणे. म्हणजे त्या कंपनीचा आपण छोटेसे मालक असतो. म्हणजे समजा कंपनीचे 1 कोटी शेअर आहेत आणि त्या शेअरपैकी तुमच्याकडे 100 शेअर आहेत. तर तुम्ही त्या कंपनीचा एक छोटासा हिस्सा, छोटासा मालक असाल. आयपीओची प्रक्रिया काय आहे? कंपनी निर्णय घेते, मार्चिन बँकर नेमला जातो, DRHP तयार होतो, त्याच्यानंतर SEBI कडे मंजुरीसाठी जातो, किंमत आणि तारीख ठरते, गुंतवणूकदार अर्ज करतात आणि अलॉटमेंट होते. शेअर डीमॅट खात्यात येतात, NSE, BSE वर लिस्टिंग होतात. SEBI ची भूमिका काय आहे? SEBI ही अशी संस्था आहे जी शेअर खरेदी देखरेखीवर नजर ठेवते आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा हितगुंजक, त्यांची काही तोटा होऊ नये यावर लक्ष देते. आयपीओ शेअरसाठी अर्ज कसा करावा? आयपीओ शेअरसाठी काही कागदपत्रे असणे गरजेचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि आयपीओ अकाउंट अर्ज करावा. नंतर लॉट अकाउंट मंजूर करून घ्यावे आणि नंतर UPI द्वारे पेमेंट मंजूर करा. लॉट साईज म्हणजे काय? कंपनी आपल्याला एक शेअर देत नाही, एक विशिष्ट ठराविक शेअर देते, त्यालाच लॉट साईज असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक लॉट 25 शेअर, शेअरची किंमत ₹400, म्हणजेच एकूण अर्ज 10,000. ओव्हर सबस्क्रिप्शन कशाला म्हणतात? समजा आपल्याकडे 10 लाख शेअर आहेत, पण मागणी आली 2 कोटी शेअरसाठी, याला ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतात. अशा वेळी लॉटरी पद्धतीने शेअर दिले जातात. लिस्टिंग म्हणजे काय? आयपीओ पूर्ण झाल्याच्या नंतर कंपनीचे शेअर NSE, BSE वर व्यवहारासाठी येतात. यालाच लिस्टिंग असे म्हणतात. लिस्टिंग गेन म्हणजे काय? समजा आयपीओ किंमत आहे ₹200, लिस्टिंग ₹280, ₹80 फायदा झाला, यालाच लिस्टिंग गेन असे म्हणतात. आयपीओचा फायदा काय? चांगल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी, लिस्टिंग गेनची संधी, कंपनीच्या हितासाठी, कंपनीच्या भविष्यासाठी आपण सोबत आहोत ही संधी आणि आपली रक्कम, आपलं उत्पन्न वाढत आहे ही संधी. आयपीओचे धोके. आयपीओ मिळतील याची गॅरंटी नाही. शेअर कमी बी होऊ शकतात. लिस्टिंग गेन वर जास्त होऊ शकते. आर्थिक बजेट कमी होऊ शकते. त्यामुळे आयपीओ करणं अभ्यास करून करावा, स्वतःच्या रिस्कवर खेळावा. आयपीओ निवडताना काय तपासावे? कंपनीचा व्यवसाय, रिस्क फॅक्टर, इन्व्हेस्टर,
कंपनीचे धोरणं काय आहेत, भविष्यात कंपनी काय करणार आहे. आयपीओ मध्ये काही महत्त्वाचे शब्द: लिस्टिंग, लिस्टिंग गेन, आयपीओ, अनाउन्समेंट हे काही महत्त्वाचे शब्द आहेत. मित्रांनो, पैसा कमविणं हा शॉर्टकट मार्ग नाही किंवा पैसा हा हाताचा मळ नाही. पैसा हा 2 मिनिटाची प्रक्रिया केल्यानंतर येणारा खेळ नाही. पैसा कमविण्यासाठी, शेअर मार्केट घेण्यासाठी, शेअर खरेदी करण्यासाठी किंवा आयपीओ खरेदी करण्यासाठी हा अभ्यासच लागतो. त्याला सातत्यच लागतं. मुळात त्या कंपनीचा आपल्याला अभ्यासच लागतो. मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की आपल्या चॅनलवर बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड माहिती तुम्हाला दररोज पाहायला मिळेल. थँक यू, धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.